ऑल इज वेल हा चित्रपट बेळगावसह देशभरात 27 जूनला रिलीज होणार आहे. मग करिता बेळगावमध्ये प्रमोशन कार्यक्रम सुरू आहे. त्या मूवीच्या रिलेटेड डायरेक्टर व ॲक्टर्स आणि DOP आमच्यासोबत बोलायला इथं उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपलं नाव सर? नमस्कार, मी योगेश जाधव, ऑल इज वेल या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. मी मयुरेश जोशी, ऑल इज वेल या सिनेमाचा DOP म्हणून काम केलेलं आहे. सर, ऑल इज वेलत का? ऑल इज वेल कारण ऑल इज वेल ना सगळं. तुमचं माझं जीवन ऑल इज वेल आहे ह्याच्यावरती माझा विश्वास आहे. याचं कारण असं आहे, कोरोनासारखं संकट असेल, पहलगामसारखा अतिरेकी हल्ला असेल किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती जरी असली तरीसुद्धा आपण कायम असंच म्हणतो ऑल इज वेल, ऑल इज वेल. बरं, आता गंमत अशी आहे की त्याचा 3 इडियट बरोबर काही संबंध नाही आहे, परंतु ऑल इज वेल ही फ्रेज जी आहे ती आम्हाला जास्त आवडली. याचं कारण असं आहे की ऑल इज वेल म्हणताना मागे किती आयुष्यात काही जरी घडून गेलेलं असलं, प्रॉब्लेम जरी आलेले असले, जसे माझे तिन्ही हिरोंना आले, अमर, अकबर, अँथनीला. अमर आहे अभिनय बेर्डे, अकबर आहे प्रियदर्शन जाधव आणि अँथनी आहेत रोहित हळदीकर. त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम येतो. तो भाई आहे, डॉन आहे आणि त्याला यांच्याबरोबर काहीतरी घेणदेणं आहे. दॅट इज सयाजी शिंदे. तर आता हे सगळं एवढं सगळं प्रॉब्लेम्स आणि अडचणींमध्ये हे अमर, अकबर, अँथनी काय करतात आणि त्यातून ते कशी त्याची सुटका करून घेतात आणि हॅपी एंडिंग कसं होतं, ही ती गोष्ट आहे सगळी. परंतु सगळ्यात शेवटी हॅपी एंडिंग असल्यामुळे आम्ही सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं की ऑल इज वेल, ऑल इज वेल, काळजी करू नका, सगळं चांगलं होणार आहे. नेमकं कसं, बेळगावमध्ये मराठी भाषिकी खूप आहेत आणि कन्नड भाषिकी आहेत. मग हे दोन्ही भाषांना घेऊन लोक ह्या मूवीला एन्जॉय करतील असं आहे? मी मगाशी सुद्धा बहुतेक प्रेस कॉन्फरन्समध्ये हे म्हणालो की मुळात चित्रपटाची भाषा ही कुठल्याही सांप्रदायिक भाषेमध्ये अडकून पडत नाही. याचं कारण असं असतं की बऱ्याचदा असं होतं की आपण वर्ल्ड सिनेमा बघतो, म्हणजे माहीत नाही मला हे योग्य वाटते बोलताना, पण चार्ली चॅप्लिन सरांचे सिनेमे बघत असताना आपल्याला कुठे भाषेची गरज नाही पडायची. तर मगाशी मी तेच म्हणालो की माझा सिनेमा म्यूट जरी केला आणि पूर्ण सिनेमा बघायला लागलो तरी चित्रपटाची म्हणून एक भाषा आहे आणि चित्रांची एक भाषा आहे, तर ती तुम्हाला एंटरटेन करते आणि ते एंटरटेन करणं जे आहे ना ते या चित्रपटाचा गाभ आहे. त्यामुळे आम्हाला तसं व्हायला काही प्रेशर नव्हतं या गोष्टी. नवीन प्रोडक्शनसोबत काम करणं का, म्हणजे तुम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स आहात, तुम्ही ऑलरेडी मूवीज केलात. नवीन प्रोडक्शनसोबत काम करताना काय चॅलेंजेस फेस करावे लागले आणि तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? मुळात ह्या बाबतीत ही ऑप्शनल केस आहे. याचं कारण असं होतं की जरी प्रोडक्शन हाऊस नवीन असलं, कंपनी जरी नवीन असली, तरीसुद्धा यांच्याशी संबंधित जे म्हणून हितचिंतक होते, मार्गदर्शक होते, त्यात पहिलं मोठं नाव म्हणजे आपल्या अखिल चित्रपट महामंडळाचे, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले आणि आमचे कार्यकारी निर्माते जे आमचे गुरु आहेत, सिनियर आहेत. मला तर असं वाटतं की मराठीतील सगळ्यात जास्त सिनेमे त्यांनी केलेत ॲज अ EP म्हणून, ते म्हणजे संजय ठुबे.